नमस्कार, मी रौनक म्हात्रे. लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. परळ हा शब्द ऐकला की तुमच्या डोळ्यासमोर नेमकं काय येतं? गिरण्या, केएम हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, पूर्वीचं एल्फिस्टन स्टेशन आणि आताचं प्रभादेवी स्टेशन आणि कायमचा ट्रॅफिक. बरोबर ना? पण आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. परळची खरी आयडेंटिटी ही इतकीच आहे का? जर मी सांगितलं की परळ हे मुंबईच्या 7 बेटांपैकी एक महत्वाचं बेट होतं, धार्मिक, सांस्कृतिक आणि आंतरराष्ट्रीय संपर्क असलेलं केंद्र होतं, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? आज आपण ज्या परळला रोज घाईत ओलांडतो, त्या परळच्या मातीखाली 1,500 वर्षाहून जुना इतिहास दडलेला आहे. आणि त्या इतिहासाचा साक्षीदार आहे परळ विलेजचं बारादेवी मंदिर. आजची मुंबई एकसंध दिसते, पण कधी काळी ही मुंबई 7 वेगळ्या बेटांची बनलेली होती. कुलाबा, बॉम्बे आयलंड, वरळी आणि त्यातील एक अत्यंत महत्वाचं बेट होतं परळ बेट. परळ फक्त रहिवासी भाग नव्हता, इथे धार्मिक विधी आणि सांस्कृतिक उत्सवाचं केंद्र होतं. मग प्रश्न असा पडतो, जर परळ इतकं महत्वाचं बेट होतं, तर इथे काहीतरी असामान्य असणारच ना? उत्तर आहे हो. चला एका दृश्याची कल्पना करा. सन 1931 परळमध्ये रस्ता खोदण्याचं काम सुरू आहे. मजूर घाम गाळत आहे आणि अचानक फावड्याला काहीतरी कठीण लागतं. दगड लागतो. एक साधा दगड की काहीतरी वेगळं? जसं जसं माती बाजूला केली जाते तसा एक भला मोठा मोनोलिथ दिसू लागतो. 11 फूट उंच, 5 फूट रुंद आणि लक्षात येतं हा साधा दगड नाही. हे आहे 6व्या शतकातील दगडी शिल्प. म्हणजे आजपासून तब्बल 1,500 वर्षापूर्वीचं. आपण ह्यालाच बारादेवी म्हणतो. तुम्हाला माहिती आहे का, या शिल्पाच्या मध्यभागी विराजमान आहेत भगवान शंकर. मुख्य शिवप्रतिमेला आहेत 4 भुजा आणि इतर देवी देवतांना 2 भुजा. ही साधी गोष्ट नाही. यातून तेव्हाची शिल्पकला किती प्रगत होती हे दिसतं. पण इथेच गोष्ट संपत नाही. या शिल्पावर कोरलेली आहेत वादक, नर्तक आणि काही अशी वाद्य जी भारतातील वाटतच नाही. ती वाटतात म्यानमार आणि चीन मधली. जरा थांबूया आणि विचार करूया. 6व्या शतकात म्यानमार मधील तंतुवाद्य आणि चीन मधल्या पिपासारखं वाद्य परळच्या शिल्पावर कशी आली? ह्याचं उत्तर आहे भारताचं प्राचीन ग्लोबल कनेक्शन. आपला इतिहास फक्त धार्मिक नव्हता, तो होता व्यापाराचा, संस्कृतीचा, देवाणघेवाणीचा आणि ज्ञानाचा. परळ हे बेट त्या जागतिक प्रवाहाचं एक केंद्र होतं. बारादेवी मंदिराच्या मागे आहे चंडिका देवीचं मंदिर. परळगावची गावदेवी चंडिका मातेची मूर्ती कुठे सापडली होती हे तुम्हाला माहिती आहे का? परळच्या स्मशानभूमीत. या परिसरात कोरलेले आहेत सिंह, गायी, पाळण्याची चिन्ह. हे सगळं एका ठिकाणी असणं काय सांगतं? हे ठिकाण फक्त मंदिर नव्हतं, हे होतं सांस्कृतिक केंद्र. या ऐतिहासिक महत्वामुळे बारादेवी मंदिराला मिळालाय आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कडून हेरिटेज दर्जा. पण वाईट याचं वाटतं की जर दर्जा मिळालाय तर आज मंदिराची अवस्था अशी का आहे? तुटलेला भाग, अपुरं संरक्षण. यासाठी जबाबदार कोण? फक्त सरकार, महानगरपालिका की आपण सगळे? जर आपल्याला आपल्या परिसराचा इतिहास माहितीच नसेल तर तो पुढच्या पिढीला कोण सांगणार? आपण फक्त इंस्टाग्राम रील्स पाहणार की प्रत्यक्ष इतिहास अनुभवणार? इतिहास माहीत असेल तरच तो जपला जातो. आपण काय करू शकतो? बोलू शकतो, लिहू शकतो, सोशल मीडियावर मांडू शकतो आणि प्रशासनाला प्रश्न विचारू शकतो. जर आपली संस्कृतीच नष्ट झाली तर आपण काय उरणार? परळचं बारादेवी मंदिर फक्त दगडाचं शिल्प नाही, तो आहे आपला इतिहास, आपली ओळख आणि ती आहे आपली जबाबदारी. तुमच्या या मंदिराबद्दलचे विचार आणि हा इतिहास तुम्हाला किती माहिती होता हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि मुंबईची संस्कृती जपण्यासाठी लोकल बंधन मीडिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.